संडे स्पेशल प्रत्येकाच्या घरी काही ना काही वेगवेगळे पदार्थ बनतच असतात. स्पेशली नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या घरी संडे स्पेशल म्हणजे नॉनव्हेजचा बेत हा ठरलेलाच असतो. तर आज मी तुमच्यासाठी एक नॉनव्हेजची रेसिपी करून दाखवणार आहे. तर इथे सगळ्यात आधी मी मसाला तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर पॅनमध्ये तेल घातलेलं आहे आणि 2 लांब चिरलेले कांदे घातले आहेत. ते चांगले गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घेतलेले आहेत. त्यानंतर मसाला घालायचा आहे. तर इथे मी खडे मसाले घेतलेले आहे. धणे, जिरं, बडीशेप प्रत्येकी 1-1 चमचा घेतलेला आहे. त्यानंतर 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा, 3 ते 4 काळी मिरी, 3 ते 4 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मोठी वेलची. तुमच्याकडे जे अख्खे खडे मसाले असतील ते तुम्ही घेऊ शकता. छान परतवून घेतले आहे. त्यानंतर 1 वाटी मी ओलं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. इथे तुम्ही सुकं खोबरं वापरलं तरी सुद्धा चालेल. मस्त खमंग वास येईपर्यंत हा मसाला छान अगदी भाजून घ्यायचा आहे. तर हा मसाला मस्त मी खमंग भाजून घेतला आहे, पूर्णपणे थंड करून. त्यानंतर मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. 3 ते 4 चमचे यामध्ये तेल घालायचं आहे. इथे मी तेलाचा वापर जास्त करणार आहे. 10-12 मी लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्या लसणाच्या पाकळ्यासुद्धा घालायच्या आहे. या रेसिपीमध्ये लसणाच्या पाकळ्या भरपूर घालायच्या, यामुळे फ्लेवर खूप छान येतो. लसूण चांगले गरम झाली की 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घालायचे आहे. इथे कांद्याचा वापर सुद्धा भरपूर करायचा आहे. आता फ्रेश कढीपत्त्याची पानं यामध्येच घालायची आहेत आणि चांगला कांदा कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा एकदम गोल्डन कलर करायचा नाही, तर एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण हा कांदा परतवून घ्यायचा आहे. गॅस इथे मी मीडियम ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवरच हा कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. आणि हो, पहिल्यांदा जर तुम्ही माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील. तर कांदा आता तुम्ही पाहू शकता मस्त ट्रान्सपरंट कलर आलेला आहे. पुन्हा एकदा कांदा चांगला मिक्स करून घेऊया. आता 2 मोठे लाल भडक मी इथे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. यामध्ये टोमॅटो आणि कांद्याचा वापर भरपूर प्रमाणात करायचा आहे. चांगला टोमॅटो कांदा छान परतवून घेऊया, म्हणजे टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत आपण परतवून घ्यायचे आहेत. तर यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. मीठ सुरुवातीलाच घालायचं, म्हणजे नंतर आपल्याला मीठ घालायची गरज नाही. तर एकदाच मीठ घालून आपण हे टोमॅटोसुद्धा छान परतवून घेणार आहोत. तर मीडियम गॅसवर मी कांदा आणि टोमॅटो चांगला परतवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान नरम झालेले आहेत. आता आपण यामध्ये मसाले घालायचे आहेत. तर पाव चमचा मी हळद पावडर घातलेली आहे. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे. यामुळे कलर खूप छान येतो. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. तर मी इथे 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे. 1 मोठा चमचा धणे जिरे पावडर घातलेली आहे. आता 1 चमचा मी इथे गरम मसाला घालणार आहे. तुम्ही गरम मसाला कोणताही घालू शकता. मीठ मसाला, चिकन मसाला कोणताही घातला तरी सुद्धा चालेल. मसाला चांगला असा तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे. आता यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. आपण मसाला बनवला वाटणाचा, त्यामध्ये सुद्धा आलं लसूण वापरलेली होती. तर इथे मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे. त्यानंतर आपण वाटण जे केलं होतं ते वाटण 1 वाटी मी इथे घातलेलं आहे. आता हे पण छान या मसाल्यातच परतवून घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे, म्हणजे हा मसाला छान अगदी कड काढून मस्त शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त कड आलेला आहे. इथे मी 1 मोठा बटाटा बारीक तुकडे करून यामध्ये घातलेले आहे. इथे मी सुकट घेतलेली आहे. ही सुकट सुकी सुकट आहे. हिला मी स्वच्छ साफ केली आहे, कारण यामध्ये माती असते भरपूर. साफ करायची आहे, चांगली धुवायची आहे आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची. त्यानंतर अशी ही नरम होऊन जाते. आता यामध्ये 3 ते 4 कोकमं मी अशी बारीक तोडून घातलेली आहे. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सुकटला सगळा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे. सगळा मसाला जर याला व्यवस्थित लागला तर याला चवसुद्धा खूपच छान येते. तर मसाला संपूर्ण मी या सुकटला कोट करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे. तुम्हाला ही सुकट जर सुकी हवी असेल तर तुम्ही पाण्याचा वापर कमी करा, आणि जास्त जर ग्रेव्हीवाली हवी असेल तर तुम्ही पाण्याचा वापर अजून करू शकता. आता झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. तर 5 मिनिटं मस्त मी कड काढून घेतलेला आहे. इथे मी 3 ते 4 स्लाइस करून हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. त्या हिरव्या मिरच्यासुद्धा यामध्ये घालायच्या आहे. सुकट जरा झणझणीत आणि तिखट असली तर खायला छान लागते. आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पुन्हा झाकण ठेवून 10 मिनिटं स्लो गॅस करून छान शिजवून घ्यायची आहे.
तर मी 10 मिनिटं स्लो गॅसवर मस्त सुकट शिजवून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता. आहाहा! मस्त कलर आलेला आहे आणि घरात तर इतका सुगंध पसरलेला आहे. भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर घालायची आहे. ही झणझणीत सुकट तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता. भाकरीबरोबर अप्रतिम लागते. ही मी पावाबरोबर आता सर्व्ह करणार आहे. तर तुम्ही ही पावाबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूपच चवीला टेस्टी लागते आणि झणझणीत आणि तिखट असल्यामुळे ह्याची चव तर खूपच अप्रतिम लागते. संडे स्पेशल बऱ्याच जणांकडे चिकन कोंबडीचा बेत असतो, तर मी ही सुकटीची रेसिपी बनवलेली आहे. अप्रतिम चवीची अशी टेस्टी रेसिपी बनलेली आहे आणि ही मी पावाबरोबर सर्व्ह केली आहे. तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकतात. खूपच चविष्ट लागते. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका. मी बनवलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय.